अरे सुनबाई, जरा पाणी आण बरं. सुनबाई, एक मिनिट बस. हे बघ सुनबाई, ज्या दिवशी तुला मी या घरामध्ये सून म्हणून घेऊन आलो ना, त्याच दिवशी तुला मी माझी मुलगी म्हणून माटलेली आहे. विजय गेला म्हणजे तुझा नवरा गेला, पण तो माझा मुलगा पण होता ना. तू घाबरू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि हे बघ, बंगला, गाडी, बागायती 10 एकर जमीन, हे सारं काही मी किती 4-2 वर्ष जगणार. माझ्यासारख्याला दुःख कमी करण्यासाठी, विसरण्यासाठी मी बाहेर राहून मारला, समाजात गेलो तरी मी दुःख विसरू शकतो. पण हे दुःख विसरणं तुला खूप अवघड आहे ग सुनबाई, खूप अवघड आहे. बस हे वैभव आहे, प्रॉपर्टी आहे, सारं आहे, पण हे आज तुझ्याही कामाचं नाही, माझ्याही कामाचं नाही बघ. पण एक लक्षात ठेव, तू मला माझ्या मुलीसारखी आहेस, पण तुला माझं ऐकावं लागेल. तुझं आयुष्य अजून खूप लांब जायचंय. तुझं वय खूप वय कमी आहे. तुझं जीवन अख्खं दुःखमय, अंधारमय आहे. तो अंधार मला दूर करायचा आहे. मी किती 4-2 वर्ष जगणार, परंतु भविष्यामध्ये माझी मुलगी म्हणून आहे ना, हे सगळं तुला सांभाळायचंय. तुझा नवरा मेला आणि माझा मुलगा गेला. आपल्याला नातेवाईक भरपूर आहे, पण आपल्या खऱ्या जीवाभावाचं कुणीच नाही राहिलं. आणि तू आणि मी, तुम्हाला सून काय आणि मुलगी काय. परमेश्वरा, तू फार कठोर आहेस. भाऊ येऊ का? कोण बघा? काय रे, काय काम काढलं? हा भाऊ, थोडं काम होतं, थोडं तुमच्याकडं. माझ्याकडे काम होतं का? तुमच्याकडेच काम होतं. ये बस. सुनबाई, पाणी घेऊन. सुनबाई, जरा चहा आण बरं. काम म्हटलं तर काय असायचं काम तुझं माझ्याकडं रे? अरे काम म्हणजे नक्की काय काम काढलं? काय नाही भाऊ, परत येतो. काय असं असं झालं तो भाऊ, परत येतो. अरे येतो, थोड्या गडबडीमध्ये येतो. कमाल आहे. येतो येतो भाऊ, परत येतो. काय वेळा माणूस नाही हा. काय काम घेऊन आला, बसला, चहा पिला, आणि काय काम नाही म्हणतो, थोडशाला निघून गेला. छोटे अपने से गाँव डरते हैं पूरा. गाव डरता है. मैं ऐक ना, हाँ. मी मंचर गावला गेला ना, हाँ. तुमचे नाही लाईट चांगला आहे बोलतो. हाँ. बिलम बिलम राहुल नाही. बिलम आहे. हा राहुल म्हणजे राहुल खतरनाक माणूस आहे. हा. अख्खं गाव घाबरत आपल्याला. काय अख्खं गाव घाबरत आहे, लक्षात ठेव. मंचर मंचर भी घाबरत अख्खं. हो हा. उतर खाली. हो चलते. जो आदमी खिलाफ कर रहा था ना, वो बोला ना ये बहुत डेंजर है, वो डर गया. पूरा गांव में चलता. क्या बॉडी बनाया यार, फिर सच बॉडी में. बनाएगा ना. कैसे? ये देख देख देख, ये लड़की ना, इसका आदमी मर गया. हाँ क्या? बीजू, वो भाव हो. की बहू है. चल. ए वैसे थांब, कुठे चालली आहे? ए रावल्या, माझ्या रस्त्यातून बाजूला सरक. 6 महिने झाले नवरा मेला, एवढे टॉप मध्ये राहते का ग तू? तुला काय करायचं त्याचं? एवढी कशी मॉडेल सारखी वागायला लागली तू? हा चल. ए हात सोड, नीट राहायचा, नीट सांगते ए, मी. मी नीटची अख्ख्या गावाला माहिती मी कोण आहे, कसं आहे. हात नाही पकडायचं मग. का अख्ख्या गावाला माहिती काय? चल माझ्या बरोबर. ए रावल्या, हात सोड. हात बीत नाही धरायचा असा. का तू तुझं काम कर, मला माझं काम करू दे. मग माझंच काम करतोय. अरे मला गावात जायचंय, तू बाजूला तू होतो. माझ्या बरोबर चल.
ए जाणार रे बाबा, तू तुझं काम कर ना. तुला जेवढं सांगितलं तेवढं ऐक तू. गावात सगळेच येडे झालेत का काय ते समजत नाही मला. एडे झाले तुला बघून. मला माझं काम करू दे रावल्या. चल तू. ए रावल्या सोड. ए सोड. वैशे, ए वैशे कुठे झाली? बघून घेईन तुला नंतर मी. चल रे छोट्या. चल बघ. मूड खराब करून टाकला तिने आज. तिला आता परत सोडणार नाही मी. वैशाली, मला काय झालं? बस 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 बस. अरे काय वाटते? शांत हो तू शांत हो बघू. हा, काय झालं? तुम्ही मला गावात पाठवलं होतं बाबा. आपल्या गावात 2 गिधाडं बसलेली आहेत. अरे त्यांनी माझं बरंच हात पकडला. अरे बापरे, इतकी मजा केली त्यांची. बाळा, एक लक्षात ठेव, तुझ्यासारख्या विधवा महिलांना हा समाज आहे ना गिधाडासारखा लचक्यात तोडायला टपलेला आहे आणि समाजामध्ये तुझ्यासारख्या विधवा महिलेला फार असह्य करून ठेवतो. तुला मुलबाळ असतं तर समाजाने जरा वेगळ्या नजरेने पाहिलं असतं. तुझा नवरा गेला, तो माझा मुलगा. माझ्या घरात तू आणि मीच आहे, एक मुलगी आणि बाप. पण लक्षात ठेव, नाही तू तू धीर सोडू नको. मी तुझ्या पाठीशी आहे. बाबा, आज मला एक विचार पडलाय. त्यांच्या बरोबर मला पण नेलं असतं देवानी तर ते बरं केलं असतं. अरे बेटा, तुझी सासू गेली, मी एकटा पडलो. त्याच्यानंतर तुझा नवरा गेला, तू एकटी पडली. काय करणार? हे कर्माचे भोग आहे, ते भोगलेच पाहिजे रे बाळा, भोगलेच पाहिजे. मी सासरा नाही, मी तुझा बाप आहे. चला या. हे आमच्या भाऊंचं घर. हो या. भाऊ कोण? आहेत का घरात? अरे रे भाऊ, हा, या, बस बस बस. काय रे भाऊ? आलो तुमच्याकडे काम होतं म्हणून. बाकी काय आता? अच्छा, काय झालं बाकी? काय ठीक ठीक आहे ना? हा. ऐका ना, हे अनिल, हे माझा मित्र, नमस्कार. पुण्याला असतात. पुण्याला असतं? हा, मॅनेजरच्या पोस्टवरती येते अरे वा. कंपनीमध्ये. हा. घरी बंगला, गाडी, म्हणजे एकदम छान, म्हणजे व्यवस्थित आहे सगळं. ठीक आहे ना, चांगलं आहे. तर विषय असा होता हा. की काय झालं ना, आपल्या वैशालीसाठी, म्हणजे वैशालीला त्यांनी पाहिलं कुठंतरी वाटते, आमचे सुनबाईला. सुनबाईला. म्हटलं असं असं झालं, त्यांना मी विषय सगळा सांगितला. हो ना. तर ते म्हटले की मी ही गोष्ट ऍडजस्ट करायला तयार आहे. म्हणजे तुम्ही आमच्या वैशालीबरोबर लग्न करण्याची इच्छा व्यक्त करताय, असं हो, समजू हो, का? त्यासाठीच. तर त्यांना म्हटलं मी तुम्हाला भेट करून देतो म्हटलं. आडपडदा नाही ठेवला तुम्ही. तुमची भूमिका आता मला समजली, आलं लक्षात. हो, पण आता वैशूची भूमिका मला समजून घेतली पाहिजे ना. सहसा विधवा मुलीशी कोणी लग्न करायला शक्यतो धजत नाही. हो, बरोबर ना. आणि तुम्ही ते धाडस केलं म्हणून मी तुमचे आभार मानतो. मी त्यांना काय? सर्व विषय सांगितलेले आहे बरं का. हो. ते म्हटले मी लग्न करायला तयार आहे, मला काही अडचण नाही म्हटले. काय आहे, माझं आयुष्य कमी राहिले, पण माझी सून ही मला माझ्या मुलीसारखी आहे. तिचं आयुष्य सुखात गेलं पाहिजे, हीच माझं स्वप्न आहे. आमचं काय राहिले आता, 4-2 वर्षाचे सोबते आम्ही. वैशू बरोबर बोलून मी आहे ना, निश्चितच या विषयाला गती देईल. नसू दे मला कोणी, पण तिला पत्र आधार मिळतोय ना, यातच मला समाधान आहे. हो हो, ठीक आहे, चालतंय. बघा तुम्ही चर्चा करा. बोलतो तिच्याबरोबर, बोलतो मी. ती नकार दिला, ती शेवटी तिचं मन आहे. हो, तिचं नवऱ्यावर असलेलं प्रेम, समाज, या सर्व गोष्टीचा विचार करून ती मला नाही पण म्हणू शकते.
पण माझ्या बापाचं मन आहे ना, ते सासरा म्हणून नाही पण बाप म्हणून आहे ना, मी तिचं मन परिवर्तन नक्की करील. ठीक आहे चालतंय. येऊ का आम्ही? धन्यवाद धन्यवाद. हो चल धन्यवाद. येतो आम्ही. रवी. कळवा तुम्ही लवकर. हो रवी. है ना? ये. चल. वैशाली, हो बाबा. मला बरं तुझ्या बरोबर बोलायचं होतं. काय बोलायचं बोला ना. आपले रवी भाऊ, हो आपल्या इथे येत असतात ते. रवी भाऊचा एक मित्र आणि रवी भाऊ हो. मला भेटायला आले होते. अच्छा. तुला काही गोष्टी माझ्या ऐकून घ्याव्या लागतील. बोला ना बाबा, ऐकते मी तुमचं. तुला रवी भाऊचा मित्र अनिल माहितीये काय? आणि पुण्याला असतात. हो काहीतरी पुण्याला इंजिनियर वगैरे आहे असं काहीतरी सांगितलं. बंगला आहे, गाडी आहे, गावी शेती आहे, अतिशय सुंदर सारस मुलगा आहे. तू माझी सून पण आहे आणि माझी मुलगी पण आहे. बाबा मी तुमची मुलगी जर असेल तर तुम्ही लग्नाचा निर्णय कॅन्सल करा. नाही बेटा, नाही. तुला खूप खूप आयुष्य जगायचंय, खूप मोठं आयुष्य आहे तुझं. हे बघ, काही वेळेला एखादा मुलबाळ असतं ना, तो वेगळा विचार होता. पण आता अशी परिस्थिती आहे, तुझं आयुष्य फार खडतर आहे आजच्या स्थितीला. पण माझा निर्णय मी काही तुझ्यावर लादवत नाही, पण तू ऐकलंस ना तर निश्चितच अतिशय सुंदर जीवन तुझं होईल. नाही बाबा, मला तुम्हाला तू सोडून ऐक. जायचंय बाबा. ऐक तू, मी तुझ्या बरोबरच आहे. नाही बाबा, पण मला आपल्या घराला सोडून नाही नाही जायचंय. वर्ष ऐकलं तू माझं ऐक उशी तू. नाही बाबा, मी तुम्हाला अरे, सोडून नाही जाणार आहे नाही कुठं. बेटा, बेटा अरे ऐक तू. मला तुमच्याशिवाय तरी अरे कोण नाही. आहे हो बाबा. हे बघ, हा समाज, हे जीवन फार त्रासदायक आहे तुझं आजच्या स्थितीला. अरे तुझं मन, तुझं काय मन तुझं खाते हे मी जाणतो रे. तुझा एक सासरा नाही, बाप जाणतोय मी तुला. मी जड अंतकरणाने मी सुद्धा निर्णय घेतोय, पण माझं वय झालंय. मी कसाही जगू शकेन, मी कसाही राहील. नाही बाबा, तुम्हाला माझ्याशी नाही पटत नाही नाहीये. ऐक, ऐक तू. तू तुम्ही हा खरंच निर्णय कॅन्सल करा बाबा. नाही, माझी शपथ आहे तुला, तुला ऐकावं लागेल. बाबा शपथ नाही नाही, हे बघ, तुझं आयुष्य पडलंय, तुला ऐकावं लागेल माझं. आणि बघ, मला त्या मुलाकडे बघून ना आनंद झाला. त्याने आपली इच्छा व्यक्त केली ना, त्याने इच्छा व्यक्त केली, तुला स्वीकारायला तो तयार आहे. वैशू, तुझं कल्याण होतंय ना, यातच मला आनंद आहे बघ, यातच मला आनंद आहे. एक आणि खूप छान मुलगा आहे, एक संस्कारी मुलगा आहे. आणि आपल्या रवी भाऊचा मित्र आहे तो, तुला माहिती आहे ना रवी भाऊ, किती छान मुलगा आहे तो सुद्धा. ते दोघं मित्र आहेत. तुला ऐकावं लागेल. अनिलला तू पाहिलेलं आहे, त्यामुळं असंही पण नाही तुला मी कुठेतरी लोटून देतोय असं पण नाही. तू माझ्यापासून दूर गेली म्हणजे काय तू मला तुटली असं नाही. पण बाबा, मी तुम्हाला माझ्याची कोणी नाही. मला नाही 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 अगं माझं किती, मी जर तिकडे गेले अरे नाही कसं वाटेल बाबा, नाही नाही नाही, माझं किती वर्ष, किती जीव, किती आयुष्य राहिले रे माझं. सोड तू. आपल्या मुलीचं सुख हेच बापाचं सुख असतं. तू एकदा हा मन बर मन. तुमच्यासाठी हो पण. अरे वा वा, आपण तयारीला लागू, आपण तयारीला लागू. माझ्या लेकीचं लग्न होतंय. एक सासरा बाप म्हणून सासरा पूर्ण होतोय. मला आनंद झाला बघ, तू तयार झालीस. अरे, तू माझी सून नाही, माझी मुलगी आहे. मला खूप आनंद झाला, तू होकार दिलास. बस माझी सून होऊन आली काय, आणि मी मुलगी म्हणून दुसऱ्याच्या घरी सून देतोय काय. तर दुर्भाग्य म्हणावं का भाग्यवान म्हणावं. वैशू,
मला कुणी नसू दे, तू सुखी होणार ना बस. काय नाही, माझ्यासाठी तुझ्याशिवाय कोणी नाही, कुठे नाही. हो काय चाललंय वहिनी? काय नाही, तुम्ही इकडं आलो होतं असंच. काही काम होतं का? हो काम होतं ना. बरं ठीक आहे, जाते मी. मग मला पाणी बाकी राव, एवढी काय घाई आहे? अहो बायकांना पाणी आणायचं ना ते. ऐका ना, हा बोला ना. तुम्ही लय आवडताय मला. काय? तुम्ही लय आवडताय राव मला. तुम्ही झोप झाली ना तुमची? अहो पूर्ण जागा आहे. काही पण नका बोलो. उगाच खरंच तुम्ही आवडतं ऐकलं राव. ना तर काय बोलतील. खरंच आवडताय राव तुम्ही मला. अहो तुम्हाला बोलायसाठीच आलो होतो अहो कुणी तुमच्याकडे. जर पाहिलं ना तर काय बोलतील, एक विधवा ह्या माणसासोबत बोलती काय. तुम्ही वैशू, नका हो. खरंच यार मी तुला लय मिस करताय राव. अहो तुम्ही डायरेक्टली माझं नाव घेऊन बोलताय. नाही हो, तसं नका बोलू काही पण. अहो, ऐका ना, लय माझं लय प्रेम आहे ओ हे तुमच्यावर. बघा, तुम्ही तुमच्या कामाला आले, तुमचं काम करा. ऐका ना तुम्हाला काय लागतंय? भरपूर काही पैसे बिश समजा काही राव आपल्याला. ओ हे बघा, पैसे वीस टाकू नका मला. मला काही कोणत्या गोष्टीची कमी नाही, ते तुम्हाला पण माहिती आहे. हे ना तुमच्या जवळच राहू द्या. ऐका ना बरं, माझं खरंच लय तुमच्यावर प्रेम आहे हो. कसं सांगू मी नाही राहू शकत तुमच्याशिवाय. ऐक. ऐका ना, लय हे जाऊ द्या, भरपूर पैसे आहे आपल्याकडे अजून. तुम्हाला काय लागतंय बोला फक्त. मला काही नाही लागत आहे, तुम्ही तुमचं काम करा फक्त. हो नाही राहू शकत हो मी तुमच्याशिवाय हो. गावातल्या लोकांनी पाहिले तर काय बोलतील. अहो काय बोलतील तेव्हा? अहो तुम्हाला कळतंय का, लोक मला बोलणार आहेत, तुम्हाला कोणीच काही बोलणार नाहीये. आणि मी माझ्या कामाला चालले, तुम्हीच आडवे आलेत उलट मला. विचार करा ना राव माझा पण. अहो तुम्ही माझा विचार करा ना. तुमचा विचार करतोय म्हणून तर मी आलोय तुमच्याकडे इकडे राहणार. काय लागतंय बोला ना. जाऊ द्या, पैसे जाऊ द्या. ओ मला काहीच नाही लागत आहे, तुम्ही तुमचं काम करा. थांबा की. ओ तुम्ही हात कसं धरला, येडे बिडेत का? अरे राव, मी नाही राहू शकत मी तुमच्याशिवाय. मला जिकडं जेव्हा बघन तेव्हा तुमची आठवण येते राव. करा ना काहीतरी, करा ना, विचार करा ना माझ्या अहो तुम्ही जाऊ इथून, कुणी बघा ना. बघून द्या पाहिलं तर. हो, रडू नका. अहो, तुम्ही मला हात नका लावू तसा. ऐका ना, रडू नका राव तुम्ही राव. मी नाही राहू शकत हो मी तुमच्याशिवाय. अहो तुम्ही पुढे पुढे नका येऊ, तुम्ही तुमचं काम करा ना. ऐका ना, काय लागतंय सांगा ना तुम्ही. मी तुम्हाला काय लागन ते देतो मी. मला नकोय काही, माझ्याकडे खूप सारं काही. बोलत खरं फक्त. काय पाहिजे तुम्हाला? अहो मला खरंच काही नाही पाहिजे ना, तुम्ही जा तुमचं काम करा. मी नाही राहू शकत हो तुमच्याशिवाय राव. ओ सोडा. साठी यार, पैसा पण कामाला नाही आला राव. काय बाई आहे राव. काहीतरी विचार करावा लागेल याच्याबद्दल. चांगला विचार करावा लागेल. ताई. अगं बाई, वैशाली ये ना. कशा आहेत? बरे. तुम्ही तर येतच नाहीत काही तिकडं. लय दिवसातून आली ग. आता काय करू, घरात बसून पण करमत नाही. मन नाही लागत आहे घरात बसून. अगं यायचं जरा. यायला तर येऊ वाटतं. बाई माणसाचं दुःख माहित असतं. एवढं आहे. पहिलेचे दिवस वेगळेच होते ना. जाऊ दे, हे पण दिवस जातील. आता काय करते. हे होते त्या टाइमला किती मान सन्मान राहायचं, मला सगळ्या बायका किती भारी बोलायचे. आता बघा ना, ही गेले तर कुणी विचारून पण बघत नाही. जाऊ दे, काय नको मनाला वाईट वाटून घेऊ. हे पण दिवस जातील ओली तुझे. ते तर आहे म्हणायला. जीवाला काय लागून घ्यायचं नाही. येईन तो दिवस आपला सुखाचा मानायचा आणि चांगलं राहायचं. तब्येतीची काळजी घेत जा. तब्येतीची तर काळजी घेतेच आहे. लईच ग, तुझ्या जीवाला वनवास आले लवकर. हा, असं कुठल्याच बाईच्या वाट्याला यावा नाही. काय करता आता, आलंय भोगायला आता आपल्याला ते. असं कोणाला माहिती होतं असं होईल म्हणून. हा ना, आता झाल्यावर काय करायचं. तू नको ओली काय काळजी करू. जाऊ दे. हा, बिंदास राहा. सारिका ताई, सारिका ताई कशा आहेत तुम्ही? मी मजेत आहे. तू मजेत आहे ना? हो, आज मी आहे ना तुमच्याकडे का आली विचारलं नाही तुम्ही मला. अहो तुम्हाला माहिती का, आज आमच्या घरी हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे. हो का? हो, आणि म्हणून तर तुम्हाला मी बोलवायला आली आहे. बरोबर, आणि येईल ना. मस्तपैकी आवरून सगळं संध्याकाळी माझ्या घरी यायचंय बरं.
नक्की येणार मी. तू पण माझ्या घरी ये हळदी कुंकाला. येणारच. ऐक ना. का ग? तुम्हाला माहितीये ना तिचे मिस्टर नाहीये. आहे माहित ग, पण बाई माणसाने बाई माणसाबरोबर असं नाही वागावा. अहो पण ताई ती विधवा आहे. नको का असं म्हणू. अगं विद्वांना पण प्राधान्य आहे ना. मन नाही दुखवायचं असं कोणाचं. तुमचं बरोबर आहे, पण समाजाच्या चाली रीती रिवाजाप्रमाणेच आपण चालणार ना. पण असं चुकीचं वाटतं ना, बरोबर नाही वाटत. बरं ठीक आहे वली. आणि माझ्या सासूला कळलं तर ते मलाच रागव, म्हणून तुम्हीच या ना आवरून. ठीक आहे चालतंय, मी येते वली. लवकर येते आवरून ना. हो हो. आणि मी वाट पाहते तुमची. बरं बरं येऊ चालतंय. मी? ऐक ना, एवढ्या दिवसातून तू आली, चहा कॉफी काही करू का? मला काही नको, मी गडबडीत आहे फार. बरं चालतंय. नक्की या. येते. येऊ मी? हो हो ये. जाऊ दे ग वैशाली, नको रडू. बघितलं ना ताई तुम्ही हा समाज कसा आहे. जाऊ दे, समाजाकडे नको लक्ष देऊ. आपल्याला जे पडतं ते आपण करायचं. हा कशाचं पटतंय आणि कशाचं काय. जाऊ दे रे, नको रडू. आम्ही आहे ना तुझ्या सोबत. तुम्ही आहेत सगळेजण म्हणून तर मला काही वाटत नाही हो. लोकांचे विचार नाही आपण बदलू शकत. आपण स्वतःला बदलायचं. पण मी विचार करते समाजाची ना बुद्धी एवढी कशी छोटी आहे. जाऊ दे, तू नको ना रडू, नको ना वाईट वाटून घेऊ. बरं चला येते मी. बरं बरं ये उद्या ये परत. हा हा. ठीक आहे ठीक आहे. हो 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 हो, मी करतो फोन. चालेल चालेल. ओके. अरे याच कोण आले? रवी भाऊ वाटतं. नमस्कार नमस्कार नमस्कार. राम 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 राम. रवी भाऊ नमस्कार. या. नमस्कार रवी भाऊ. नमस्कार नमस्कार. अनिल नमस्कार नमस्कार. बरं वाटलं आलात तुम्ही. मी विषय घेतला. बर. मी एकदा तुम्हाला फोन पण केला होता. वैशू नको म्हणत होती. खरं जर कौतुक कोणाचं करायचं तर अनिलजींचं. जे माझी सून किंवा माझी मुलगी तिचा ते स्वीकार करतात याचा मला आनंद आहे. हो रवी भाऊ, तुम्ही ह्या गोष्टी जुळून आणल्यात. नाहीतर विधवेचं जगणं आहे ना फार मुश्किल असतं हो, फार मुश्किल असतं. खूप आनंदात जीवन चाललं होतं हो, पण नियतीने डाव साधला. माझा मुलगा नेला. काय बिचाऱ्या त्या वैशूचा दोष होते आतमध्ये. भाऊ जाऊ द्या तुम्ही. खरंच आता अजिबात टेन्शन घेऊ नका. सगळं काही व्यवस्थित होणार आहे आता. आता टेन्शन नाही. हो तर मला आनंद होतोय, आनंद. रवी भाऊ तुम्ही खरंच तुमचा मी आभार मानतो. नाही नाही मला आभार वगैरे काय नाही. मुलगा असो किंवा मला जावई मिळाला म्हणजे मला मुलगाच मिळाला. अरे वैशू हा इकडे. काय झालं, बाहेरच निघालो होतो. बर. आणि तेवढ्यात तुम्ही आलात. हो आता झालं बोलणं. बाळा ये. बघ, तुला म्हटलो ना मी सातत्याने तुझ्या पाठीशी राहील. मी निर्णय घेतला. तू काय का होईना पण संमती दिली तू. मला खूप आनंद झाला. जीवनामध्ये दुसरं काही नाही. एका विधेला माझ्या लेकीला तुम्ही माझ्या पदरामध्ये घेतात याचाच मला आनंद आहे. भाऊ तुमचा संसार सुखाने हो आणि मी त्या उघड्या डोळ्यांनी पाहो. आणि आपण ते आनंदाचे क्षण काही अगदी लवकर पूर्ण करूया. हो लवकरच तारीख धरू आपण. हो आणि काय असेल तो पुढला आपण सगळा विषय नंतर बोलूया. हो. है ना. चालेल. चला